हाच नागपूर महानगरपालिकेमध्ये आज या ठिकाणी नारी शक्ती वंदन विधेयकाच्या संदर्भाने मागील 2 दिवसांमध्ये 16 आणि 17 तारखेला जे आपलं विधेयक पडलं, त्या संदर्भाने अत्यंत म्हणजे दुर्दैवी ते आहे हे सांगण्यासाठी म्हणून आजची ही पत्रकार परिषद आहे. नागपूर महानगरपालिकेतील आपल्या माननीय उपमहापौर, माननीय स्थायी समितीच्या अध्यक्ष शिवानीताई, दिव्याताई, आमच्या सर्व समितीच्या अध्यक्षा, महानगरपालिकेच्या सर्व झोनच्या सभापती या ठिकाणी पत्रकार परिषदेला आहेत. एकच अत्यंत दुर्दैवाने अतिशय महत्वाचं आपल्याला सांगावंसं वाटतं, जे आपल्याला माहिती देखील आहे की गेल्या 16 आणि 17 तारखेला नारी शक्ती वंदन या संदर्भाने विधेयकाच्या संदर्भाने चर्चा झाली आणि ही चर्चा होत असताना त्या ठिकाणी हे विधेयक मंजूर व्हावं म्हणून जे गेलं होतं ते काँग्रेस आणि त्यांच्या सोबतच्या मित्रपक्षांनी त्या विधेयकाला नाकारलं आणि महिलांच्याकडून नेतृत्वाची जी संधी राजकारणामध्ये महिलांना मिळाली असती की ज्याच्यामुळे समाजातल्या अनेक लोकांना न्याय देण्यासाठीचं काम ज्या सामान्य वर्गातल्या महिला त्या ठिकाणी संसदेमध्ये प्रवेश करत्या झाल्या असत्या, ती संधी हिरावून घेतली आणि त्यामुळे अतिशय दुर्दैवी अशी ही बाब आहे. एकीकडे महिलांच्या सन्मानाच्या, महिलांच्या विकासाच्या, महिलांना नेतृत्व देण्याच्या अशा सगळ्या गोष्टी करणं आणि ज्यावेळी प्रत्यक्षामध्ये त्यांना ती संधी द्यायची वेळ येते त्यावेळी ती संधी हिरावून घेणं, अशा प्रकारची ही घटना आहे. त्याची निंदा करण्यासाठी म्हणूनची ही पत्रकार परिषद आहे. विरोधकांचं म्हणणं ऐकलं, त्यांचं असं म्हणणं होतं की 2023 जे पारित केलेलं होतं राष्ट्रपतींची दावत सिग्नेचर सुद्धा झाली, डिलिमिटेशनचाही मध्ये भाग होता. असं असताना सुद्धा तुम्ही ऑलरेडी जे झालं पारित झालेलं महिला विधेयक दिलाय ते पुन्हा तुम्ही आणता, त्यामध्ये अटी शर्ती लागू करता, त्यामध्ये 850 जागा वाढवता. त्यामध्ये हे विरोधकाचं कुठेतरी म्हणणं आहे, ते काही चुकत नाहीये. आताही त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही हे बिल पुन्हा आणा, पुन्हा सर्वसंमतीने आम्ही लागू करू, त्याला सहमती दिली. बघा, तो संशोधनाचा विषय होता की 23 मध्ये ते संशोधनाला आलेलं होतं, पण त्यामध्ये ज्या काही गोष्टी सुचवल्या, खरं म्हणजे 853 महिला म्हणजे जागांचा जो विषय आपण म्हटलाय, एकीकडे हे परिसीमन वाढत असताना महिलांचाही सहभाग त्याच्यामध्ये वाढावा एवढाच त्यामागे उद्देश होता. आता त्यांनी म्हटलं आहे की काय सुधारित करून हवं आहे, त्या हिशोबाने परत निश्चितपणे विचार करता येईल, पण आज घडीला ते पडलं हे दुर्दैव तितकंच खरं आहे. आज आपली पत्रकार परिषद आपण एवढ्याचसाठी घेतली आहे की मागील 2 दिवसांमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये समजा हे पारित झालं असतं तर निश्चितपणे महिलांना राजकारणामध्ये नेतृत्वाची संधी आणि न्याय मिळाला नसता. आता घडीला तो आपण त्यांच्याकडून हिरावून घेतला आहे आणि ही वाईट गोष्ट आहे. महापौर मॅडम, फडणवीस साहेबांनी म्हटलं की माझ्या स्तरच्या लोकांनी माझ्या बरोबर चर्चा करावी या महिला विधेयकावर, तर स्तर कुठला असतो तर आपल्याला सांगू शकाल आपण? हा राजकारणाचा भाग आहे, समाजकारणाच्या सेवेचा भाग आहे, त्यामुळे ते स्तर ठरवणं वगैरे हा आपला मुद्दा नाही. आमच्या दृष्टीने मुद्दा आहे की महिला येत असेल, महिलांच्या विषयीची चर्चा करणं आमच्या दृष्टीने एवढा स्तर म्हणजे निश्चित आहे, त्यामुळे ती फार चर्चा आपण करू.